नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। विरोधकांनी मनमानीचा आरोप करत बहिष्कार टाकला, तर अध्यक्षांनी हे आरोप फेटाळले। नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ उडाला। विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध विषयांवर चर्चा घेण्याची मागणी केली होती, मात्र अध्यक्ष शिवानी दानी यांनी कोणतीही चर्चा न करता अवघ्या काही मिनिटात सर्व विषय मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे। स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दानी यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून बैठकीत काँग्रेस नगरसेवकांकडून गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप करत नियमांनुसारच कामकाज पार पडल्याचे स्पष्ट केले आहे। या प्रकरणामुळे महापालिकेतील राजकारण पुन्हा एकदा तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। त्यांचा पण तो मुद्दा होता की क्वालिटीवर कुठली कंट्रोल, कुठली कॉम्प्रोमाइज नको, आणि तीच आमची पण भूमिका कालही होती, आजही आहे की हा जनतेचा पैसा आहे, क्वालिटीवर कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करण्यात येणार नाही। आणि त्या अनुषंगाने आपण आदेश दिले, त्यांनी तो अहवाल सादर केला होता आणि त्याच्यावर आपण त्यांना हेही केलं की 207 प्रकरणं तुम्ही दिली आहे, त्याच्यावर स्थायी समितीच्या प्रत्येक सदस्याकडून 2-2, 3-3 प्रकरणं तुम्ही रँडम ते जे म्हणतील ते घ्या आणि त्यावर रँडमरित्या क्वालिटी कंट्रोल चेक करा। त्याच्यावर काही दोषी आढळण्यात आला तर मग आपण पुढच्या कारवाई त्याच्यावर करू। सो त्यांना सेच नाही असं जर का म्हणत असतील तर हे झालंच नसतं। त्यांच्या गोष्टीवर आपण चर्चा केली, त्याच्यावर अजून त्यांनी 1-2 मुद्दे उपस्थित केले। म्हटलं तुमचे जे विषय असतील ते तत्सम अधिकाऱ्यांना तुम्ही सांगण्यात आले आणि अधिकाऱ्यांना पण ही सूचना देण्यात आली की त्यांना त्याच्यावर त्यांची माहिती सन्मान्य सदस्यांना देण्यात यावी। प्रत्येक विषयाच्या मध्ये येऊन प्रत्येक विषयावर आक्षेप घेणं, प्रत्येक विषयावर चर्चा करणं याच्यात काही राम नाही आहे। जो ऑडिटचा विषय त्यांनी काढला त्या ऑडिटच्या विषयावर सुद्धा चर्चा करायला आम्ही तयार होतो। त्या ऑडिटच्या विषयावर आम्ही बोलायला तयार होतो, मी बोलत होती। फक्त तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी ऑडिटचा विषय 4 दिवसापूर्वीच आमच्या निदर्शनास आल्यावर अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत मॅडम असतील यांच्याशी सुद्धा चर्चा झाली की याच्यावर हा ज्वलंत विषय, हा महत्त्वाचा मुद्दा, याच्यावर आपण काय कारवाई करू शकतो। काही माननीय आमदार महोदयांनी सुद्धा याची दखल घेतली आणि त्याच्यानंतर आमच्या चर्चेनंतर हे पेपरमध्ये छापण्यात आलं आहे। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg व्हिटॅमिन सीरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते, चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।